माननीय प्रमोदजी, माननीय सत्ता पक्ष नेते बाल्याभाऊ, सगळे सन्माननीय नगरसेवक, सर्व अधिकारी आणि या भागातील सर्व गणमान्य नागरिक सकाळी या उद्यानात जे आपल्या आरोग्यासाठी म्हणून फिरायला सगळे येतात त्या सर्वांना नमस्कार. आपल्याला सर्वांना खरं आपण जेव्हा आलात तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी अशा प्रकारचा आज उपक्रम आहे, कारण सर्व ठिकाणी व्यक्तिशः जाऊन सांगण्याचं कारण नाही, पण महानगरपालिकेच्या माध्यमातून हे 15 दिवस 5 ते 21 एक विषय घेऊन, म्हणजे आज जसं उद्यान आहे, उद्या मैदान आहे, अशा प्रकारे एक विषय घेऊन त्या सर्व ठिकाणची साफसफाई आणि या 15 दिवसांमध्ये पर्यावरणाला पूरक होईल अशा सगळ्या गोष्टी सांकेतिक स्वरूपाने करायच्या ठरवल्या होत्या. त्यासाठी आपण सगळे आले. आपण खरोखरीच, कारण इथला हा जो परिसर आहे मलाही माहिती आहे, आपल्याला सर्वांनाही माहिती आहे, रेग्युलर बेसवर इथे सगळी साफसफाई होते, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा इथे वावर आहे. तर त्यामुळे हे सगळे उद्यान आहे, पण ज्या ठिकाणी नीट होत नाही, रेग्युलर साफसफाई होत नाही, असेही सर्व उद्यान आजच्या दिवशी आणि मग आजच्या नंतर सातत्याने या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची असं आपण ठरवलं आहे. मी माननीय आमदार साहेबांचे मनापासून आभार मानते, कारण ठिकठिकाणी जातो त्यावेळी सर्व तिथले जनप्रतिनिधी त्या ठिकाणी येतात, पण विशेषतः कृष्णाभाऊंच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर एक हाक मारली किंवा माहिती जरी झालं तरी नागरिकांशी संबंधित ज्या काही समजा उपयोगाच्या गोष्टी असतील किंवा महानगरपालिकेच्या उपयोगाच्या ज्या गोष्टी असतील त्या सर्व वेळी माननीय आमदार साहेब आमच्या पाठीशी किंबहुना खूपच ताकदीने सोबत राहतात. मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. विनंती करते की आम्ही हे करतोच आहे, पण आम्हालाही मार्गदर्शनाची नितांत गरज असते आणि त्यामुळे या प्रसंगी त्यांनी 2 शब्दांचं का होईना म्हणजे थोडं आम्हाला नीट रीतसर काम करता यावं यासाठी मार्गदर्शन